नमस्कार, मी समाधान नवले पाटील। साल 2022 म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरून सोडणाऱ्या बंडाचं वर्ष। शिवसेनेच्या इतिहासातील सगळ्यात मोठं बंड आणि त्याचं बीज मात्र काही वर्षापूर्वीच पेरलं गेलं। एकनाथ शिंदे यांनी तब्बल 40 आमदारांना सोबत घेऊन एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड करलं। उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आणि भाजपच्या मदतीने नवीन सरकार स्थापन केलं आणि महाविकास आघाडीचं सरकार मात्र कोसळलं। या घटनेमुळे उद्धव ठाकरे यांना केवळ मुख्यमंत्री पदच नाही तर पक्षाचं नाव आणि चिन्ह सुद्धा गमवावं लागलं। पण या वादळाचा इशारा ठाण्याचे दिवंगत शिवसेनेचे नेते अनंत तरे यांनी काही वर्षापूर्वीच दिला होता। तेव्हा त्यांनी उद्धव ठाकरेंना स्पष्ट सांगितलं होतं, एकनाथ शिंदेंना आवरा, नाहीतर हा शिवसेनेतील दुसरा नारायण राणे ठरणार। अलीकडेच उद्धव ठाकरेंनी अनंत तरे यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी म्हटले, तरे साहेबांचं तेव्हा ऐकलं असतं तर आज मात्र पश्चाताप करायला आला नसता। ते पुढे म्हणतात, निष्ठेची मुखवटे लावलेली माणसं आजूबाजूला असतात, त्यामुळे खरी माणसं ओळखताना गल्लत होते। तरे यांच्या निधनानंतर त्यांचा जुना व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला। त्यात त्यांनी म्हटलं होतं, संघटनेतील निर्णयाचा अधिकार मातोश्रीकडे असायला हवा। प्रत्येकाने स्वतंत्र निर्णय घेतला तर पक्षाचे तुकडे होतात आणि आज तेच घडलेलं आहे। पक्ष 2 तुकड्यात मात्र विभागला गेला। उद्धव ठाकरे पुढे म्हणाले होते, 2014 सालीच शिवसेनेला संपवण्याचा डाव आखला होता। तेव्हा तरे साहेब म्हणाले होते, हा उद्या दगा देईल, आज तेच खरं ठरलेलं आहे। त्यांनी शिंदेंवर अप्रत्यक्षपणे टीका केलेली आहे। संकट आली तर तरे कुटुंबाने शिवसेनेवर पाठ फिरवली नाही, पण काहींनी मात्र आईसारख्या शिवसेनेचाच घात केला। मित्रांनो, अनंत तरे यांचा इशारा, उद्धव ठाकरेंचा पश्चाताप आणि एकनाथ शिंदेंचं बंड या तिन्ही गोष्टीला महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास पुन्हा एकदा नव्याने लिहिला गेला। तुमचं मत कमेंटमध्ये द्या आणि उद्धव ठाकरेंनी तरे यांचं ऐकलं असतं तर काय घडलं असतं हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की लिहा। आणि अशाच राजकीय विश्लेषणांसाठी समाधान नवले पाटील हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।